तर आजच्या माझ्या या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं भरपूर स्वागत आहे. तर चला सुरू करूया. तर आज मी बनवणार आहे काकडीचे धापोडे. तर ह्यासाठी आपण घेतलेले आहे हिरव्या मिरच्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण याला ग्राइंडरमध्ये टाकूया हिरव्या मिरच्या, थोडं अद्रक, थोडं लसूण, जिरं आणि टमाटर. ह्या सर्वांना आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे. पाणी टाकायची गरज नाही, टमाटर असल्यामुळे छानरित्या ते बारीक होऊन जातं. तर चला याला बारीक करूया आपण. बघा हे मिश्रण बारीक केल्यावर असं दिसत आहे. आता आपण याला बाजूला ठेवूया. आता काकडी घेऊया. काकडीला शिरून घेतलेले आहे. आता काकडीला किसून घ्यायचं आहे आपल्याला. कांदे मी अगोदरच चिरून ठेवले होते. आता आपण मिश्रण तयार करूया. एका पातेल्यात मी किसलेली काकडीचे मिश्रण टाकून घेतलेले आहे. आता त्यामध्ये आपण जे ग्राइंडरमध्ये मसाला बारीक केलेला होता तो आपण इथे टाकूया. तर ह्या मिश्रणामध्ये मी माझ्या अंदाजाने पीठ घेतलेले आहे. जर तुम्हाला रेशो पाहिजे असेल तर 1 वाटी पीठ आणि मग अर्धा वाटी बेसन तुम्ही ह्यामध्ये घेऊ शकता. मी अंदाजाने पीठ घेतलेले आहे ह्यामध्ये आणि थोडं बेसनही टाकलेलं आहे. बाइंडिंगसाठी खूप छान होतं. चिले तुटणार नाही याच्याने. मग त्याच्यात कांदे टाकलेले आहेत, अर्धा चम्मच हळद, चवीपुरते मीठ आणि अर्धा चम्मच पुन्हा तिखट टाकलेले आहे. मिश्रण आपल्याला गाढं ठेवायचं आहे. मला आंबट फार आवडतं त्यामुळे मी ह्यामध्ये दही पण टाकलेली आहे. जर तुमच्याकडे दही अवेलेबल नसेल तर तुम्ही ह्यामध्ये निंबूही टाकू शकता. थोडा आंबट असलं की छान लागतं ना खायला. तर चला तवा गरम झालेला आहे, त्यावर मिश्रण टाकून आपण लालसर होईपर्यंत याला पकवूयात. रेडी आहेत तुमचे धापोडे. तर गाईज माझा फर्स्ट व्लॉग असल्यामुळे मला सपोर्ट नक्की करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. थँक्यू.